हॅलो फ्रेंड, स्मार्ट स्टडी विथ मोटिवेशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अक्षरमाला. अक्षरमाला पटकन सोडवण्यासाठी तुम्हाला हे स्मॉल स्ट्रिक फॉलो करा आणि अक्षरमालामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्या. तर चला सुरुवात करूया. हे अल्फाबेट काय करायचे सुरुवातीला 1 to 26. अल्फाबेट किती आहेत? 26. तर मी इथे दाखवल्याप्रमाणे ABCDEFGHIJKLMN हे जे आहेत अल्फाबेट मी कुठपर्यंत लिहिले? यमपर्यंत, बरोबर. आणि त्याला नंबर काय दिले? 1 to 13. आणि नंतर एच्या खाली एन लिहायचं. 2 लाईन्समध्ये अगोदर हे अल्फाबेट लिहायचे. एच्या खाली काय करायचं? एन लिहायचं. आणि 13 नंतर काय असतो? 14. मग असाच 26मध्ये नंबर द्यायचे. मी इथं दिलं ए पासून सुरुवात केली आणि 26पर्यंत नंबर दिले. ओके. आता दुसरी स्टेप पहा. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं? ABCD लिहायची. 2 लाईन्समध्येच लिहायची. पण त्याच्यात मोस्ट काय आहे? यमपर्यंत आपण फर्स्ट लाईन लिहिली होती, बरोबर. पण या लाईनीमध्ये काय करायचं? यमच्या खाली एन आला पाहिजे, बरोबर. दिसला? A to यमपर्यंत मी काय केलं? 1 to 13 नंबर दिले. यमच्या खाली लिहिला आणि एनला 14 नंबर दिला. आणि हे अपोजिट साईडने जायचं. NOPQR. मग अपोजिट साईडने नंबर द्यायचे. इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही लिहायचं. आणि दुसरी गोष्ट, आता ओवेल्स. तुम्हाला ओवेल्स माहीत आहे? इंग्रजीमध्ये 5 ओवेल्स आहेत. AEIOU. तर त्या सिक्वेन्सने ABCD लिहायची. बघा मी काय केलं? ABCD EFGH IJKLMN OPQRST UVWXYZ अशा पद्धतीने. आणि त्याला सिक्वेन्सनी नंबर द्यायचा. पण एच्या खाली ई आलं पाहिजे, ईच्या खाली आय आला पाहिजे, आयच्या खाली ओ आणि ओच्या खाली यू आला पाहिजे. या सिक्वेन्सनी, या 3 पद्धतीपेक्षा वेगळं काहीही येत नाही परीक्षेत. आता याचे प्रश्न पाहायचे असतील तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे प्रश्न पाहू. तोपर्यंत स्टडी करा.